आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यानगरी परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात भाविकांची गर्दी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वराः गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून स्वीकारला आहे. त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदाचे 4 भाग, 6 शास्त्रे, 18 पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वातून भगवंतांचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अमौलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसुरींनी व्यासांचे पूजन या दिनी केल्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा अथवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई. सिनेस्टाईलने दिनांक 5 जुलै 2025 रोजी 5 वाजेच्या सुमारास धुळे जी मुंबई रोडवर पूर्वेपाडा गावाजवळ फ्लायओव्हरचे काम सुरू असताना सर्व्हिस रोडवर स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH43CC0264 लखनौ येथून मुंबईकडे ॲग्रो कंपनीची रोख रक्कम 1,50,00,000 स्कॉर्पिओ गाडीसमोर स्विफ्ट डिझायर व मागून अजून एक गाडी आडवी लावून चाकूचा धाक दाखवून लुटून नेली. वरील प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील घटनास्थळी धाव घेऊन तक्रारदार कल्पेशभाई रमणभाई पटेल राहणार सुरत गुजरात प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळी यांच्या मार्गदर्शनात सूचनेप्रमाणे अधीनस्थ असलेले 2 स्वतंत्र पथक तयार करून लखनौ आणि मुंबईकडे रवाना केलेत. सोबत असलेला सहचालक तथा पुण्यातील मुख्य सूत्रधार आरोपी याची गुन्ह्यात चौकशी सुरू असताना तो कंपनीचे लोक आणि तक्रारदार यांच्या ताब्यातून कुठेतरी अज्ञात ठिकाणी निघून गेला म्हणून त्याची ही कृती संशयास्पद दिसून आली. दुसऱ्या दिवशी मुख्य आरोपी त्याच्या घरीच असल्याची माहिती गोपनीय बातमीदार म्हणून संपर्क करून मिळाली. तपास अधिकारी धनंजय पाटील व पथक यांनी तात्काळ मुख्य आरोपीला ताब्यात घेतले व सखोल चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली देऊन इतर 3 साधनांची नावे सांगितलीत. यात तिन्हींसह साथीदार आरोपींच्या वेगवेगळ्या घरातून 42 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. पोलीस निरीक्षक धनंजय पाटील धुळे तालुका यांनी आरोपींना 9 जुलै 2025 रोजी न्यायालयात हजर करत दिनांक 16 जुलै 2025 रोजी पोलीस अभिरक्षेत सर्वांगी करण्यात आले. धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. दिनांक 5/7/25 रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास पूर्वेपाडा गावाजवळ एक धाडसी दरोडा एका स्कॉर्पिओ गाडीवर करण्यात आला होता. याच्यामध्ये जवळपास 8 आरोपी होते. यातील आरोपींनी यातील चालकांना चाकूचा धाक टाकून आणि मारहाण करून त्यांच्या ताब्यातल्या गाडीमधले जवळपास 1,50,00,000 रुपये असे दरोड्याने चोरून नेले होते आणि त्या बाबतीत दरोड्याचा गुन्हा दिनांक 6/7 दाखल करण्यात आला तालुका पोलीस स्टेशनला. या तपासात जशी घटना घडली त्याप्रमाणे त्या वेळेपासून आम्ही टीम कामाला लागल्या धुळे तालुका पोलीस स्टेशनची आणि त्यामध्ये आम्हाला अवघ्या 90 तासाच्या आत यश मिळालेलं आहे. या यशामध्ये आतापर्यंत आम्ही 4 आरोपी ताब्यात घेतलेले, अटक केलेले आहे आणि त्याचबरोबर या केलेल्या रकमेपैकी 42 लाख रुपये या आरोपींकडून हस्तगत केलेले आहेत. गुजरातमध्ये जाऊन तिथे धाडसीरित्या आमच्या टीमने काम केलेलं आहे. याच्यामध्ये 3 टीम स्थापन करण्यात आले होते त्या तालुका पोलीस स्टेशनच्या. 3 वेगवेगळ्या दिशांना काम करत होते. त्याच्यामुळे लवकर यामध्ये यश मिळालं. पॉईंट टू पॉईंट तपास केला. अर्थात असा तपास केलेला व्यक्ती जो कोणी घेतली नाही हे याबाबतीत आम्हाला सतत मार्गदर्शन आमच्या साक्री डिव्हिजनचे माननीय DPO कांबळे सर, त्याच्यानंतर ॲडिशनल SP काळे सर आणि माननीय SP साहेब श्रीकांत धिवरे सर यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन वेळोवेळी केलं आणि यामुळे हा गुन्हा उघड झालेला आहे आणि अधिक तपास चालू आहे. पुढे अजून आरोपी आणि अक्कलपाडा धरणातील पाणी वाचवून लोंढा व खाऱ्या धरणात टाकण्याची मागणी. धुळे अकलाड येथील सरपंच अजय गोविंदराव माळी यांनी जिल्हा प्रशासनाकडे अक्कलपाडा धरणातील पाणी वाया न जाता
योग्य पुनर्वापर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे। सध्या अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडले जात असून ते पाणी उजव्या कालव्यातून लोंढा लघु प्रकल्पात व डाव्या कालव्यातून शिरधाणे येथील खाऱ्या नाला धरणात सोडल्यास या धरणांचा लाभ परिसरातील शेती, पिण्याचे पाणी व गुराढोरांच्या उपयोगासाठी होईल असे निवेदनात नमूद आहे। नेर, अकलाड, मोराणे, लोहगड, लोणखेडी, शिरधाणे, खंडलाय, भदाणे, बांबुर्ले या गावांसाठी या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे। निवेदन देताना अकलाडचे सरपंच अजय माळी व खंडलाय बुद्रुकचे उपसरपंच आबा पगारे उपस्थित होते। प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। अकलाड सरपंच व खंडलाय बुद्रुकचे उपसरपंच आबासाहेब पगारे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना अक्कलपाडा धरणाच्या जे वाया जाणारं पाणी आहे ते उजव्या कालव्यातून लोढा लघु प्रकल्प व डावा कालव्यातून शिरधाणे व काही येणारे इतर लघु प्रकल्प भरण्यात यावे असे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। ते लवकरात लवकर सोडून आमचे लघु प्रकल्प भरावे अशी विनंती आम्ही। उदयपूर फाईल्स हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात। भारत एस श्रीनेट दिग्दर्शित उदयपूर फाईल्स हा चित्रपट दिनांक 11 जुलै 2025 रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे। संबंधित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यात इस्लाम धर्माची व मौलाना यांची प्रतिमा मलिन करणे असा उद्देश दिसत आहे। एकूण माहिती व चुकीचा इतिहासाचा संदर्भ घेऊनच कल्पोकल्पित बाबींवर आधारित कथानक आहेत। यात ज्ञानवापी मस्जिदबाबत वाद निर्माण करणारी व हिंदू समाज बांधवांमध्ये मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जाईल याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून देशात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। सदर चित्रपट प्रदर्शित झाल्यास मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या संदर्भात राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा धुळे यांच्याकडून सेन्सर बोर्ड विरोधात घोषणाबाजी देत निषेध व्यक्त करण्यात आला व लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शोधायला गेले 1.5 लाखांची कार आणि आणल्या 47 लाखांच्या 2 कार। अमळनेर पोलिसांनी लावला कार चोरीचा छडा। अमळनेर शहरात चोरीस गेलेल्या कारच्या तपासासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या अमळनेर पोलिसांच्या पथकास नागपूर आणि जळगाव येथून चोरीस गेलेल्या 47 लाखांच्या 2 कार, इंजिन व चेसिस नंबर नष्ट केलेल्या हाती लागल्या आहेत। 24 मे रोजी रात्रीच्या सुमारास अमळनेर शहरातील ओम साई श्रद्धा नगर येथील प्रवीण हरिश्चंद्र ठाकूर यांच्या मालकीची 1.5 लाख रुपये किमतीची 4 चाकी गाडी घरासमोरून कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। चोरीस गेलेल्या 4 चाकी वाहनाचे तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारावर DYSP विनायक कोते यांची सूचनाप्रमाणे वाहनाच्या तपासकामी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशनमधील गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस उपनिरीक्षक नामदेव आनंदा बोरकर, विनोद किरण संदानशिव, प्रशांत विजय पाटील, निलेश सुभाष मोरे, उज्ज्वल कुमार बुधा म्हस्के व उदय बोरसे यांना 6 जुलै रोजी मध्य प्रदेशात रवाना केले। त्यानुसार सदर पथकास मध्य प्रदेशातील मंदसमोर जिल्ह्यातील सीतामऊ तालुक्यातील रावठी गावात गुन्ह्यातील संशयित इसम नामे राहुल पाटीदार याने त्याच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले वाहन लपवून ठेवले असल्याचे समजले। सीतामऊ पोलीस स्टेशनकडील पोलीस मदत घेऊन नमूद संशयित इसमाच्या घराची व गोडाऊनची झडती घेतली असता त्या ठिकाणी नागपूर येथून चोरी केलेले पियुष रामभाऊ मुसळे या भाजप कार्यकर्त्यांची एक टोयोटा कंपनीची पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर वाहन क्रमांक CG10 BL 6776 व तिचा चेसिस नंबर नष्ट केला होता व जळगाव निमखेड येथील निलेश रमेश पाटील यांची हुंडाई कंपनीची पांढऱ्या रंगाची क्रेटा कार क्रमांक MP04 ZL 2963 तिचा चेसिस आणि इंजिन क्रमांक नष्ट केलेल्या अवस्थेत मिळून आला। पोलिसांनी दोन्ही 4 चाकी वाहने जप्त करून वाहनांना अमळनेर पोलीस स्टेशन येथे आणले। अमळनेर पोलिसांना आलेल्या यशामुळे कार चोरीचे मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी गणेश चव्हाण, अमळनेर। शिंदखेडा तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक आरक्षण सोडत चुकीची, शिवसेना। 30 जून 2025 रोजी शिंदखेडा तालुक्यातील तहसील कार्यालयात जी आरक्षण सोडत काढण्यात आली त्यात बड्या राजकारण्यांचा दबाव तंत्रात येऊन
तहसीलदार अनिल गवांदे यांनी आरक्षण सोडत चुकीची काढली आहे, त्यात पैशांची देवाणघेवाणही झालेली आहे, असा आरोप शिवसेना जिल्हा उपप्रमुख शहानाभाऊ सोनवणे यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन निषेध नोंदवत आरक्षण सोडत परत काढण्यात यावे अशी विनंती केली। 30/6/2025 रोजी सिंदखेडा तहसीलमध्ये जे आरक्षण काढण्यात आलं त्या आरक्षणामध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे, पैशांची देवाणघेवाण झालेली आहे। त्याच्यामुळे तहसीलदारांनी ते आरक्षण चुकीच्या पद्धतीने काढलेलं आहे। उदाहरण जर घ्यायचं झालं तर साहूर, झोटवाडे, वडदे आणि चांदगड या गावामध्ये ओबीसी समाज किंवा जनरल समाज राहत नाही, तिथं एससी आणि एसटी समाज राहतो जनगणनेच्या अहवालानुसार, आणि एसटी समाज हा 95 ते 90% राहतो, उर्वरित 3-4-5% एसटी समाज राहतो। तर अशा ठिकाणी ओबीसी उमेदवार निवडणूक लढणार कशी? जनरल माणूस, जनरलचं ठीक आहे, पण 3 जागा ओबीसीच्या दिलेल्या आहेत, तिथं ओबीसी माणूस निवडणूक लढणार कशी? आणि ज्या गावांमध्ये मागच्या वेळेस जनरल होतं त्या ठिकाणी परत जनरल दिलं, असं आरक्षण काढता येत नाही। याचा अर्थ मोठा गोड बंगाल आणि मॅच फिक्सिंग, एक यादी एखाद्या सत्ताधारी पक्षाकडनं ती यादी त्यांनी तहसीलदारांना पाठवलं आणि तहसीलदारांनी तीच यादी जशीच्या तशी डिक्लेअर केलेली आमचा संशय आहे। आणि काही जागांमध्ये पैशांची देवाणघेवाण करून त्या जागांची अदलाबदल केलेली आम्हाला दिसते। आणि म्हणून ते जे त्या ठिकाणचे जे अनिल गवांदे जे तहसीलदार आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि घडलेल्या घटनेची चौकशी झाली पाहिजे। हे आरक्षण नवीन सिंदखेडा तालुक्याचं सगळं आरक्षण ओबीसी, एससी, एसटी, श्री जे आरक्षण आहे ते सगळं नवीन निघायला पाहिजे। त्या संदर्भात आम्ही माननीय महोदय कलेक्टर मॅडमांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहेत आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार। आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर।